सुप्रभात मित्रांनो. विशेष म्हणजे आजचं सुप्रभात मी तुम्हाला गावखडी गावातून करतोय. सकाळचे 7 वाजले आहेत. उजाडलं तर 6:30लाच. पण आपल्या गच्चीवरून सूर्योदय हा सकाळी 7 वाजता बघायला मिळतो. त्यासाठी मी गच्चीवर आलो. तुम्हाला सांगतो, नॅचरली खूप सुंदर क्लायमेट आहे. शुद्ध हवा, नो पॉल्युशन, शांत वातावरण. इथे सकाळच गाड्यांचा आवाज नाही, हॉर्नचा आवाज नाही, तर वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज कानावर येतो. हे बघा, प्रत्यक्ष उदाहरण. आता आपण गावखडीतल्याच आपल्या समुद्रावर जात आहोत. तिकडे एक गोष्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, जी बघण्याची आतुरता, उत्सुकता मला खूप होती आणि आज माझं भाग्य की ते मला लाईव्ह दृश्य बघायला मिळणार आहे. तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर करतोय. आजकाल आपण कोकण किनारपट्टीवर टॉर्टोइज फेस्टिवल भरलेले बघतो. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे फेस्टिवल भरलेले दिसून येतात. तसेच कासव संवर्धन आपल्या गावखडी समुद्र किनारपट्टीवरही केले जाते आणि तेच बघण्याचा योग आज आपल्याला लाभला आहे. समुद्री कासवांची आणि त्यांच्या या अंडी घालण्याच्या प्रोसेसची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये देणार आहे. हो, आज भरपूर आहेत. हो, बापरे, किती आहे ते? 20-50. बापरे, जास्त. हा, मित्रांनो, समुद्रात राहणाऱ्या कासवांना समुद्री किंवा सागरी कासव असे म्हणतात. ही कासवे समुद्रतळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या 7 प्रमुख प्रजाती आहेत. त्यापैकी 4 जाती भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून येतात. यापैकी ऑलिव्ह रिडले हे कासव प्रसिद्ध आहे आणि आता आपण जे कासव बघतोय ते हेच आहे, ऑलिव्ह रिडले कासव. हे म्हणजे फिमेल कासव तिथे आहे की नाही, इथे अंडी घालतात. स्वतः बाहेर येऊन अंडी घालतात. तिथून आपण काढून तिकडे नेऊन ठेवतो. ओके. आणि ते म्हणजे किती दिवस, महिने असतात आपल्याकडे? 2 महिन्याने पिलं निघतात. असं पुन्हा येत नाही. नाही येत. नाही. कासवाच्या तपकिरी रंग आणि एकत्रितपणे एकाच काळात अंडी घालण्याच्या पद्धतीमुळे यांना हे नाव मिळाले आहे. अंडी घालण्याच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मादी कासवे एकत्रित येतात. भारताच्या ओरिसाच्या गोहिरमाता समुद्र किनाऱ्यावर ही कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही कासवे भारताच्या इतर किनाऱ्यावरही आढळतात. कोकण किनाऱ्यावरही ही कासवे आढळून येतात. फेब्रुवारी व मार्च महिन्यात रत्नागिरी येथे समुद्री कासव महोत्सव साजरा केला जातो. यावेळी कासवांची माहिती आणि ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांच्या जन्माचा व त्यांच्या समुद्राकडे जाण्याचा सोहळा पाहण्याची संधी असते. हे कासव जसे अंड्याबाहेर पडतात त्यांना सेम डेलाच समुद्रात सोडले जाते आणि अगदी या क्षणापासून त्यांना भुकेलेल्या मगरीपासून, माशांपासून स्वतःचं संरक्षण करत शेकडो मैल अंतर गाठावं लागतं. आता समुद्रात जात असताना सुद्धा वरती कावळ्यांपासून आणि माणसांपासून संरक्षणासाठी हा चौकोन आखला जातो. या चौकोनात हे कासव सोडले जातात व माणसांना त्याच्या बाहेरच उभं केलं जातं, जेणेकरून कोणाच्या पायाखाली हे छोटे कासव येऊ नये. सगळे कासव पाण्याच्या लाटेने पूर्ण आत जाईपर्यंत इथे देखरेख केली जाते व दररोज किती कासवांची पिल्ले समुद्रात सोडली याची नोंद देखील दिली जाते. हे काम सकाळ संध्याकाळी चालू असतं. म्हणजे सकाळी 6:30 वाजता व संध्याकाळी 6:30 वाजता फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांमध्ये ही कासवं अंडीतून बाहेर येतात. कासव संवर्धन करण्यासाठी वनविभागाकडून बीच मॅनेजर व व्हॉलेंटियर्स नेमले जातात व इथल्या आकड्यांची माहिती रोज वनविभागाकडे नोंद केली जाते. कोकण किनारपट्टीवरचे काही समुद्र इतके शांत व निर्मळ आहेत की बऱ्याच वर्षांपासून ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या मादी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांमध्ये अनेक मादी 10 ते 11,000 मैल प्रवास करून समुद्राबाहेर येऊन या ठराविक किनारपट्टीवरच अंडी घालून जातात. हे ऑलिव्ह रिडले समुद्री कासव भरतीच्या दिवशी या समुद्री लाटातून बाहेर येताना दिसतात, परंतु सूर्यास्त झाल्यावर. सुरुवातीला हे 1-2 प्रमाणात दिसतात, परंतु तासाभरातच त्यांची संख्या वाढताना दिसते.
ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचं लाईफ हे फार कमी म्हणजे 40 ते 50 वर्ष असते आणि या काळात ते बऱ्याच वेळा अंडी घालायला बाहेर येतात. त्यांचे वजन 35 ते 45 किलो असते. उंचीला ते 2.5 फूट वाढतात. जेव्हा त्या अंडी घालायला बाहेर येतात तेव्हा त्यांचं वजन वाढलेलं असतं आणि त्या थकलेल्या असतात. किनारपट्टीवर येऊन त्यांना त्यांची सेफ जागा मिळाली की ते त्याच पंखांनी, अर्थात समुद्री कासवांना पंख असतात, आपण त्यांना हात पाय असे आपल्या सोयीनुसार बोलतो, तर ते त्यांच्या पंखांनी वाळूमध्ये मोठा खड्डा करतात व त्यामध्ये बॉलच्या आकारा एवढी चिपचिपीत 100 ते 110 अंडी तासाभरात देऊन त्याच पंखांच्या साहाय्याने अंड्यावर वाळू टाकून तो खड्डा बुजवतात. कारण तिच्या अंड्यांचं संरक्षण व्हावं अंडी खाणाऱ्या जीवजंतूंकडून व शिकार करणाऱ्या माणसांकडून. त्यानंतर अतिशय थकलेल्या अवस्थेत ती पुन्हा समुद्रात जाते. ती पुन्हा तिच्या अंड्यांना बघायला कधीच काठावर येत नाही. काही निर्मानुष समुद्रावर तर यांची संख्या बाहेर येताना 1000 पटीने दिसते. ऐकून आपल्याला खरं वाटत नाही की एकाच वेळी एकाच बीचवरती 1000 पटीने एकाच वेळी कासव मादी कसे काय बाहेर येत असतील. तर त्यामागची स्टोरी अशी आहे, ही मादा कासव त्याच समुद्राच्या तटावर जाऊन अंडी देते जिथे तिचा जन्म झाला आहे. अगदी त्या बाजूच्या गावच्या समुद्र किनारपट्टीवरही जाणार नाहीत, परफेक्ट याच ठिकाणी येतात. हो, मला पण आश्चर्य करणारी गोष्ट वाटली की एवढ्या मोठ्या समुद्रात जाऊन एवढा प्रवास करून एवढ्या वर्षांनी अंडी घालण्याची वेळ येते तेव्हा ही मादा कासव त्याच समुद्रकाठावर येऊन अंडी घालते आणि ही मादा कासव एका वेळी एका तासात 100 ते 120 अंडी देऊन जाते. मग विचार करा, एक मादी 100 अंडी जरी देत असली आणि त्यातील 40 ते 60 फिमेल असतील तर काही वर्षांनी याच काठावर येऊन या मादी पुन्हा 100 अंडी घालणार. मग एका बीचवर डिसेंबर ते जानेवारी या काळात एकाच वेळी आपल्याला हजारांच्या संख्येने मादी कासव अंडी घालायला एकाच समुद्रकिनाऱ्यावर बाहेर येताना दिसले तर त्यात नवल वाटण्यासारखे काय. हां, पण आपण इथला पर्यावरण असाच समतोल राखणं तेवढंच गरजेचं आहे. पूर्वी या कासवांची अंडी शोधून खाऊन टाकली जात असत, परंतु त्यांची संख्या अत्यंत घटल्याने यावर बंदी आणण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात आली. तेल गळतीसारखे अपघात, यांत्रिक मासेमारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू, मानवांकडून किनारी भागांचा विध्वंस, कासवांच्या पाठीच्या दागिन्यांसाठी वापर अशा अनेक कारणामुळे समुद्री कासवांची संख्या कमी होत आहे. कासवांच्या 7ही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणून त्या प्राणीसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे. हिंदू आख्यायिकानुसार कुर्म अवतार हा विष्णूचा कासव स्वरूपातील दुसरा अवतार समजला जातो. कासव हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. भारतातील मंदिरांमध्ये देवतेपुढे असलेले कासव हे महत्त्वाचे मानले जाते. त्याचा संकेत असा आहे की कासव जसे बाह्य गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट, मान कवचामध्ये ओढून घेते, तसे देवतांचे दर्शन घेताना काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या मानवी दुर्गुणांना आत खेचून मगच देवतेचे दर्शन घ्यावे. छान सूर्यास्त झाला आज आणि आपल्याला जे बघायचं होतं तेही बघायला मिळालं. आज तब्बल त्यांच्याकडे 27 कासवाची पिल्लं होती, त्यामुळे भरपूर प्रमाणात अशी बघायला मिळते छोटी छोटी आणि सगळं असं आश्चर्य होतं. आज मला हे पुन्हा एकदा अनुभवायचं होतं, बघायचं होतं, त्यासाठी मी आलेलो इथे आणि खूप छान मला एकदम टायमिंगमध्ये पोचलो आपण. सो मी तुम्हाला एकदा दाखवतो की हे अंडीचं पालन कुठे करतात. सो ते आम्हाला बघायचे होते त्याला एकदा सांग ना कुठला अंडा नाही ना. आता त्याची वेगळी तारीख आहे. हे उद्या सकाळची तारीख आहे. उद्या 1 तारीख आहे, सकाळी 6:30 वाजता बोलतो. किती दिवस ठेवतात? तर हे दादा मला गावकडीच्या समुद्रावरती भेटले. ते एक कलाकार आहेत. त्यांचं नाटक होतं आमच्या गावी, म्हणजे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमच्या गावी जे नाटकं होतात
त्यापैकी एक नाटक ह्यांचं होतं, आजच्या दिवशीच होतं. प्रायोगिक होतं की व्यावसायिक होतं हे मला माहीत नाही, पण त्यांचा नाटकाचा दौरा आमच्या गावी होता आणि मला तो बघायला जायचंही होतं. खूप खूप इच्छा होती, पण माझं बॅड लक की दुसऱ्या दिवशी सकाळीच मला मुंबईसाठी निघायचं होतं. त्यामुळे रात्री जागरण करून मला चालणार नव्हतं, म्हणून मला त्यांचं नाटक पाहता आलं नाही. पण जर पुढच्या वर्षी जर असेल आणि ते हे व्हिडिओ बघत असतील तर मी नक्की त्यांचं नाटक अटेंड करेन.